सत्तेत बसलेल्या लाडक्या भावांना राखी बांधण्याऐवजी मनगटावर चुना लावून डोक्यावर टोपी घातली आहे या बहिणींनी। मित्र हो, नमस्कार। महायुतीच्या मागच्या सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली बळजबरीनं आणली। ती परवडणारी नसली आणि झेपणारीही नसली तरी सुद्धा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीनं हा निर्णय घेतला आणि ही योजना कार्यान्वित सुद्धा केली। कारण बघा, त्यांना जन्मत आपल्या विरोधात आहे, आपली सत्ता आता पुन्हा येणार नाही याची जाणीव महायुतीला पुरेपूर झालेली होती। लोकसभेच्या निकालामध्ये तर काय होती, सिद्धही झालं होतं। सरकारी तिजोरीत म्हणजे जनतेच्या खिशात येईल, म्हणजे तुमच्या आमच्या खिशात येईल, आपल्या कष्टाच्या पैशाचं काय व्हायचं ते होऊ दे असं म्हणत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आणि ती लागू करायची एवढी घाई केली की त्यामध्ये कोण पात्र कोण अपात्र हे काहीही तपासलं गेलं नाही। फक्त पैसे वाटायचे होते घाई गडबडीनं निवडणुकीच्या आधी। खर तर बघा, सरकारी योजनेचा लाभ मिळवणं म्हणजे किती कठीण असतं। योजनेसाठी पात्र असले तरी देखील सहजासहजी सरकारी लाभ मिळत नाही, हेलपाटे घालावे लागतात। इथं मात्र प्रसाद वाटावा असा जनतेचा पैसा महायुतीनं वाटून टाकला। महायुती आता सत्तेत आली, पण तरी सरकारच्या तिजोरीची अवस्था मात्र आता अत्यंत वाईट आहे। निवडणूक झाल्यानंतर या योजनेला चालणी लावली गेली। पात्रताची अपात्रतेची याची सगळी तपासणी करून लाखो लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभापासून हळूहळू दूर करण्यात आलं। अर्थात ही पडताळणी अजूनही सुरू आहे। अपात्र लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचं पुन्हा दिसूनही आलेलं आहे। पण मित्रांनो, यापेक्षा सुद्धा एक मोठी भानगड आता चव्हाट्यावर आली। तसं पाहिलं तर बघा, ही योजना गरीब महिलांसाठी, गरजू महिलांसाठी, पण मोठा सरकारी पगार घेणाऱ्या महिलांनी सुद्धा यात आपले हात धुवून घेतले। बहते है गंगा हात धो लो, एक मोठी माहिती आता उघडकीला आली आहे। बघा, शासनाच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ काही मिळत नाही लाडक्या बहिणीचा, तरीही त्यांनी अर्ज भरले, पैसे घेतले, हे पुन्हा काही निदर्शनास येत होतं। त्यावर सरकारनं काय केलं की लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणकोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलाय आहे का हे तपासण्यासाठी एक मोहीम राबवली। यामध्ये अत्यंत धक्कादायक अशी माहिती उघडकीला आली। राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं 1,60,000 सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला दिली। त्यातल्या 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं दिसून आलं। त्यामुळे सरकारच्या तिजोरीला तब्बल 3,58,00,000चा चुना या लाडक्या बहिणीने लावला। जनतेचा पैसा आहे, नेत्याच्या खिशाला तर काही चाट लागत नाही ना। सरकारचा पैसा म्हणजे तुमचा आमचा पैसा, वाटा पैसा, आणि या सत्तेत असा एक नवा मार्ग आता या राजकारणाला सापडलेला दिसतोय। जनतेला मात्र या सगळ्या यांच्या चुकांची शिक्षा भोगावी लागते अकारण। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटलेला हा पैसा कदाचित त्यांच्याकडून वसूल केलाही जाईल कदाचित, पण अजून तरी सरकारनं याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितलेलं नाही। या सरकारी लाडक्या बहिणीशिवाय सुद्धा बघा, असंख्य अपात्र बहिणींनी या सरकारला या योजनेमध्ये गंडवलेलं आहे आणि अनेक घटना समोर आलेल्या आहेत। सत्तेत बसलेल्या लाडक्या भावांना राखी बांधण्याऐवजी मनगटावर चुना लावून डोक्यावर टोपी घातली आहे या बहिणींनी। भले सरकारची तिजोरी रिकामी झाली तरी यांची खुर्ची तर मजबूत राहिली राहो, आणि हेच तर हवं होतं ना यांना। असो, पाहू आणखी काय काय होतंय। तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।